हर हर महादेव मित्रांनो, मी तुमचा होस्ट मयूर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिस्टन्स जर्नी. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आपण श्रीखंड यात्रा करणार आहोत, जी भारतातली सर्वात टफेस्ट यात्रा आहे. तर ही यात्रा करण्यासाठी बेस कॅम्प कोणता आहे, कोणत्या फॅसिलिटीज आहे, कोणत्या गिअर्स तुम्हाला कॅरी करायचे, कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं, ही सर्व डिटेल मी तुम्हाला या ब्लॉगमधून सांगणार आहे. तर याच्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग हर हर महादेव मित्रांनो, आता आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत मुंबईवरून. आणि आता आपण बघता मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला आहे आणि रात्रीचे 11 वाजले आहे आणि आता आपण आपली ट्रेन पकडून दिल्लीला पोहोचणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर आहे प्रितेश आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. आता आम्ही दोघं श्रीखंड यात्रा करणार आहोत आणि आता आपण आपला प्रवास मुंबई सेंट्रलवरून सुरू करणार आहोत. तर डायरेक्ट भेटूया नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. आता आपण ISBT काश्मीरी गेटला आलो आहोत आणि तुम्ही बघताय ते उत्तराखंड आणि हिमाचल असे वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत. तर आपण आता हिमाचलच्या सेक्शनला आलेलो आहोत आणि रामपूर जावसाठी मी तुम्हाला काही बसेस टाईम टेबल सांगणार आहे. 6:30 वाजता नॉन AC बस आहे, त्याच्यानंतर 7:15 वाजता AC बस आहे आणि पुन्हा 8:01ची नॉन AC बस आहे रामपूर भुशेरसाठी. आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण रामपूर भुशेरच्या न्यू बस स्टँडला आलेलो आहोत. इथे 2 बस स्टँड आहे, ओल्ड आणि न्यू. तर तुम्हाला न्यू बस स्टँडला यायचं आहे आणि इथून आपल्याला आता जावसाठी बस पकडायची आहे. तर आपण जाऊया डायरेक्टली जाव विलेजला. आत्ताच आपण रामपूर भुशेरवरून प्रायव्हेट कॅब बुक केली आहे. आज संडे असल्यामुळे ज्या सरकारी बसेस आहेत त्या अवेलेबल नाही आहेत. सो आपण 2000मध्ये रामपूर भुशेर ते जावपर्यंत कॅब बुक केलेली आहे. आणि रस्त्यामध्येच एक मंदिर लागतं, तुम्ही इथे बोर्ड बघता, देव ढांक. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की श्रीखंड महादेव यात्रा जर तुम्हाला करायची असेल तर पहिलं ह्या मंदिरात दर्शन घ्यावं लागतं, तरच ही श्रीखंड यात्रा आहे ती सफल होते असं म्हणतात. तर आता आपण जाऊया त्या मंदिराच्या दर्शन घेण्यासाठी. भोलेनाथ जी है. कौन से? पर अच्छा बाबा यहाँ से जो गुफा गई ये श्रीखंड के लिए गई. वीडियो आई होगा. भोलेनाथ जी यहाँ से गए थे श्रीखंड के लिए. ठीक है, वहाँ जो है भस्मासुर ने इनका पीछा किया, इनको मारने की कोशिश की. ये जो है इसी गुफा से वापस आके अपना आसन ग्रहण कर लिया इन्होंने यहाँ पे. आणि आत्ता दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि आपण जाव विलेजला पोहोचलेलो आहेत आणि आता आपण रूममध्ये जाणार आहोत. तुम्हाला मी रूम दाखवेलच, रूमचे चार्जेससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. हा बघू शकता तुम्ही, प्रायव्हेट रूम आहे 1500 रुपयामध्ये. आम्ही 5 जण शेअर करणार आहोत. त्याच्यामध्ये जेवण इन्क्लूड नाही आहे. जेवणाचे 250 रुपये, 2 टाईमचं जेवण 250 रुपये आणि रूमचे चार्जेस 1500 रुपये. आणि तुम्हाला माहिती आहे, आज मुंबईवरून माझ्याबरोबर प्रितेश होता आणि आत्ता आम्हाला 3 अजून मित्र मिळालेत आमच्याबरोबर श्रीखंड यात्रा करणार आहे. हा पहिला अक्षय, शिवम, पवन अँड पवन. हे सगळे दिल्लीवरून आहेत आणि पवनने ऑलरेडी 2दा श्रीखंड यात्रा केलेली आहे आणि तो आम्हाला गाईड करणार आहे. सो उद्या आम्ही सकाळी 3 वाजता श्रीखंड यात्रा 5 जण स्टार्ट करणार आहोत. तर भेटूया उद्या डायरेक्ट सकाळी. हर हर महादेव मित्रांनो, सकाळी 3:30ला आम्ही जर्नी स्टार्ट केलेली आणि आत्ता 5 वाजलेले आहेत. आम्ही नॉनस्टॉप चालतो आहे. हा एकदम स्टीप चढ उतार आहेत. ये फूल को ये है बराती में
हर हर महादेव. हर हर महादेव. कसा वाटतोय ट्रेक? खूप छान आतापर्यंत आणि चांगला अनुभव आहे. आता बघू पुढे महादेव काय काय तिला परीक्षा घेतात आहे. घेतात. तुम्ही बघताय हे सध्या रेलिंग बांधलेलं आहे, अगोदर असं नव्हतं. मध्ये रस्त्यामध्ये बाबाजीची कुटिया लागते आणि तुम्ही बघता टेंट आहेत, इथे पण तुम्ही राहू शकता. अतिशय सुंदर अरेंजमेंट आहे टेंटमध्ये. आता 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आता बाबाजी की कुटिया तिकडे पोचलो आहे आणि आत्ता आम्ही पहिला हॉल्ट घेतला आहे. 15-20 मिनटं आम्ही ते रेस्ट घेणार आहे आणि नंतर आपण थाजोडूसाठी पुढची चढाई चालू करणार आहोत. आणि तुम्ही बघताय सगळ्यांचा उत्साह. जय बोले. ट्रेकला येताना प्रॉपर गिअर घालून या, नाही तर तुम्ही बघता इथे विदाऊट सॉक्स आला आहे आणि आता त्याला जखम झालेली आहे, तर प्रॉपर गिअर घेऊनच तुम्ही ट्रेकला सुरुवात करा. तुम्ही बघू शकता आत्ता खरी चढाई चालू होणार आहे. तिथे तुम्हाला दिसत आहे चढताना ही आहे दांडीदार चढाई. मीन्स दांडीदार याच्यासाठी की ही चढण्यासाठी तुम्हाला दांडी म्हणजे स्टिकचा आधार लागतोच लागतो, म्हणून याला दांडीदारची चढाई असं म्हणतात. आत्ताशी तर मेन चढाई स्टार्ट झाली आहे. आप देख सकते हो मेरे साथ आंटी एक जिनका एज 65 है, स्टिल वो श्रीखंड यात्रा कर रही है और उनका कॉन्फिडेंस देखिए गुजरात से. आंटी कैसा लग रहा है ट्रैक? मुझे बहुत अच्छा लग रहा है. ये मेरा 3rd टाइम है. वाह, श्रीखंड यात्रा 3rd टाइम है. ये 3rd टाइम है. 2 टाइम थोड़ा बाकी रह गया था. ओके, ये टाइम हो जाएगा इस बार पक्का. भगवान को प्रार्थना करती हूँ कि मेरी यात्रा सफल हो जाए. हो जाएगी. जय भोले. जय शंकर. भोले. जय शंकर. तुम्ही बघू शकता येल्लो मार्किंग जे आहेत ते आपल्याला रस्ता दाखवतात. बघू शकता सगळे लंचसाठी थांबलेत. 9 वाजलेत. ब्रेकफास्ट म्हणावं लागेल पण सकाळी 3:30ला जर्नी स्टार्ट केली आहे. सो आता पराठा वगैरे खाऊन आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट करणार आहोत. सिरियसली बराठी नाला ते थाचडू जी चढाई आहे सिरियसली स्टीप आहे. उगाच त्याला दांडीधार असं म्हणत नाही. खूप 70 to 80 डिग्री स्टीप आहे. थकलेला चेहरा तुम्ही बघताय, पण हिंमत हारायची नाही. शेवटी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. जय शंभो.
जय शंकर. बरीच लोक पोर्टर करतात. पोर्टरचे चार्जेस 1200 ते 1500च्या रेंजमध्ये आहेत. बार्गेनिंग करावी लागेल तुम्हाला. प्लस जेवणाचे वेगळे चार्जेस आहेत. जे तुम्ही खाताल तेच त्याला पण द्यावं लागेल. आणि आम्ही कोणीच पोर्टर केलेलं नाही आहे. जो पण लोड आहे, जे बॅग आहे ती आम्ही स्वतः कॅरी करतो. तुम्ही बघताय. आणि अजून थाचुडूचं अंतर बाकी आहे. हालत खराब होतोय. पूर्ण धुका आलेला आहे तुम्ही बघताय. आणि त्याच्यामधून आमचा ट्रेक चालू आहे. बघताय वातावरण कसं आहे. आमच्यावर ज्यांनी ट्रेक स्टार्ट केलेला सगळे थाचुडूलाच राहिले. सगळ्यांनी थाचुडूलाच स्टे केला आहे. आम्ही 5 जणांनी फक्त डिसाईड केलं की अजून थोडं पुढचं अंतर पार करावं. सो बघूया केवढं करता येईल आज. वातावरण बघा तुम्ही कसं आहे. पूर्ण धुकं. आणि आत्ताशी वाजलेले आहेत 4. बरोबर नाही? 4 वाजलेले आहेत आता. आणि आत्ता 6 वाजलेले आहेत. आणि आपण काली टॉपवर पोहोचलोय. काली टॉप तुम्ही माझ्या मागे बघताय. काली मातेचं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊनच पुढे जायचं असतं. तर आता आपण दर्शन घेऊया. बघताय आता काली टॉपच्या इथेच आपण टेंट घेतला. आजचा स्टे आपण काली टॉपला करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये. हर हर महादेव मित्रांनो. आत्ता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, काल आपण काली टॉपला स्टे केलेला. आणि आत्ता आपण काली मातेचं दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास स्टार्ट करणार आहोत. आज आपण भीमतलाईला राहणार आहोत. तर बघूया रस्त्यामध्ये काय काय डिफिकल्टीज फेस होतात आहे, काय कोणकोणते ग्लेशियर आपल्याला क्रॉस करावे लागतात आहे. चला तर मग. ग्रीप नाही आहे. तुम्ही बघू शकता आम्ही पाणी कुठून रिफिल करतो. बॉटल आहे ती इथून रिफिल करतो. कारण की पाण्याचे ऑप्शन फार कमी आहेत. सो जिथे पण पाणी मिळेल तिथे बॉटल रिफिल करून घ्या. वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली एव्हरी टाईम इथे ग्लेशियर असतो. बट यावेळेस तो मेल्ट झाला आहे. त्याच्यामुळे क्रॉस करणं थोडंसं इझी आहे. आणि रस्त्यामध्ये असे खूप वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून. जय शंकर मित्रांनो. मागे बघताय पहिला ग्लेशियर आला आहे. आणि आपल्याला तो आता क्रॉस करायचा आहे. क्रॉस करताना मी शूट नाही करणार, रिस्की आहे. बट तुम्ही ग्लेशियर बघताय मागे. महादेव. सो ग्लेशियर क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन. कारण की एकत्र ग्लेशियर क्रॉस करायचं आहे. कोणालाही गोप्रो पकडण्यासाठी जमणार नाही. मला पायवाट दिसते तर थोडं रिस्की असतं. स्टील आपण करणार आहे. हर हर महादेव मित्रांनो. आपण सकाळी 7:15 वाजता जर्नी स्टार्ट केली. आत्ता 11 वाजलेले आहेत. आणि आपण कुंसा म्हणून गाव आहे मध्ये तिथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही मागे बघताय कॅम्प आहे इथला. बट आपण आज कुंसाला नाही थांबणार आहे. इथून अजून 2.5-3 तास लागणार आहे. आपण भीमद्वारीला जाणार आहे. आणि आजचा स्टे आपण भीमद्वारीला करणार आहोत. तर भेटूया डायरेक्टली भीमद्वारीला. तुम्ही बघू शकता हे लाल कलरचं पाणी येतं. अशी आख्यायिका आहे की इथेच भस्मासुराचा वध झालेला. तेव्हापासून इथे जे पाणी आहे ते लाल कलरचं आहे. बघताय तुम्ही शेवटपर्यंत. आणि आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत.
आणि आपण 7:15 वाजता जर्नी स्टार्ट केलेली काली टॉपवरून. त्याच्यानंतर आम्ही पाऊण तास फक्त मध्ये ब्रेक घेतला, नंतर कंटिन्यूस चढाई होती. त्याच्यानंतर कुंचा आलं आणि आता आपण 2 वाजता भीमद्वारला पोहोचलेलो आहोत. हर हर महादेव मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आता आपण भीमद्वारीला आहोत आणि आपल्यावर अजून एक ग्रुप जॉईन झालेला खाली दिल्लीवरून आहेत सगळे. आणि सागरभाई आहे, सागरभाई पण ह्याच्या आधी पण यांनी श्रीखंड यात्रा केलेली आहे आणि ते थोडा आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा फायदा होईल. तो सागर भाई कैसा ट्रैक है? ट्रैक तो बहुत ज़्यादा कठिन है, लेकिन यहाँ पे मेहनत सबसे ज़्यादा जरूरी है. ये नहीं सीधा उठे यहाँ पे आ गए, सबसे पहले प्रैक्टिस और साथ में साथियों को साथ सबसे ज़्यादा जरूरी है. और बाद आप में- यहाँ पे अकेले नहीं आ सकते. और थोड़ी बात, यहाँ पे आप बाबा की इच्छा से ही कर सकते हो. परफेक्ट. आप जितनी मर्जी मेहनत कर लो, नहीं जा सकते. जब तक उसकी इच्छा नहीं होगी आप आधे रास्ते से ही वापसी हो जाएंगे. जय महाकाल. जय माँ महाकाल. जसं की तुम्हाला माहिती आहे इथे घोडे आणि पालखी नाही चालत. यहाँ ना पालखी चलती है ना यहाँ डोली चलती है. यहाँ ना पालखी चलती है ना यहाँ डोली चलती है. यहाँ तो सिर्फ महादेव की डोली चलती है. हर हर महादेव. तर आपला जो प्रवास आहे उद्याचा तो आपण सकाळी 2 वाजता भीमद्वारवरून स्टार्ट करणार आहोत श्रीखंड महादेवसाठी आणि पुन्हा रिटर्न भीमद्वारला येणार आहोत. तर भेटूया उद्या सकाळी 2 वाजता. हर हर महादेव मित्रांनो, आपण सकाळी 2:30 वाजता जर्नी स्टार्ट केली आहे भीमद्वारवरून आणि आपण पार्वती वाघ क्रॉस केलं. सकाळी अंधार असल्यामुळे शूट करता नाही आलं आणि आता आपण नयन सरोवरला पोचणार आहोत. आणि माझ्याबरोबर तुम्ही बघताय सुरजित भाई आहे, माझे गाईड आहेत, ते आज गाईड करणार आहेत आपल्याला. आणि तुम्ही बघताय नयन सरोवर आहे. आगे जाओ, मैं फोटो. जय शंकर. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. आणि थोड्याच अंतरावर श्रीखंड महादेव आहेत आणि तुम्ही माझ्या मागे बघताय दगडांवर भीमलिपी लिहिलेली आहे आणि इथूनच स्वर्गाचा जो रस्ता आहे तो इथूनच आहे आणि तुम्ही भीमलिपी बघू शकता. कठीण चढाई आहे. 15 मिनिटात आपण श्रीखंड महादेवाचं दर्शन घेणार आहोत. जय शंकर मित्रांनो, तुम्ही बघताय माझ्या मागे श्रीखंड महादेव. बजा के रखा, ऐसा रखना नहीं चाहिए. चलो चलो. 18,500 फीट हाईटवर आपण आहेत आणि एवढ्या हाईटवर ही शिवलिंग आहे. खरंच टफेस्ट यात्रा आहे. एवढे सारे मी ट्रॅक केलेत बट हा ट्रेक सिरियसली डिफिकल्ट आहे. विदाऊट पोर्टर हा ट्रॅक करणं खूप अवघड आहे. मी सुद्धा एंड मोमेंटला पोर्टर कॅरी केला. सो तुम्ही बघताय सुरजित भाई आहे माझ्याबरोबर. सुरजित भाई हाय करो. हाय. ह्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तुम्ही ज्यावेळी श्रीखंड यात्रा करणार त्यावेळी तुम्हाला पोर्टर हवा असेल, गाईड हवा असेल, सुरजित भाईशी कॉन्टॅक्ट करा. सिरियसली त्यांनी मला अक्षरशः हाताला धरून शेवटचा पॅच आहे तो कंप्लीट केला. त्यांच्या विना हा ट्रॅक करणं सिरियसली पॉसिबल नव्हतं. अक्षरशः श्रीखंड महादेव, अक्षरशः माझा खंड झाला आहे, एवढी हालत खराब झालेली आहे. तो तुम्हाला जर हा ट्रॅक करायचा असेल तो पूर्ण तयारीनिशी या व्हील पॉवर असली पाहिजे आणि एंड भोलेनाथची परमिशन असली पाहिजे. त्याशिवाय तुमचा हा ट्रेक पूर्ण होणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद. हर हर महादेव.